फसवणूक प्रकरणातील आरोपीवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी एका महिलेने आज सकाळी पोलीस आयुक्तालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे काही काळ परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। बाहर बाजू गाड़ी जाओ, तुम बाजू जाओ। चलो चलो आगे गाड़ी में बैठ जाओ। रुमाल रुमाल दे, रुमाल दे ते डोळ्यात गेलं असेल। कोई पुलिस नहीं सुन रही मेरी, पुलिस नहीं सुन रही। लोटो दिला फोटो दिला। बचाओ मेरे को। चला चल बसो, चला पुढे बस टाकते। निशा गोपाल सोनी असे या महिलेचे नाव असून त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नागेश सोपान खाडे याच्यावर गंभीर आरोप केले आहेत। शेतजमीन आणि प्लॉट विक्रीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केल्याचा तसेच विनयभंग केल्याचा आरोप महिलेने केला आहे। महिलेच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाणे तसेच सिटी चौक पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार देऊनही आरोपी विरोधात कोणतीही कारवाई झाली नाही। न्याय मिळत नसल्याने संतप्त झालेल्या महिलेने टोकाचे पाऊल उचलत पोलीस आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे।